अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू झालेल्या पायलट सुमित सबरवाल यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला। सुमित यांच्या अंतिम दर्शनासाठी प्रचंड मोठी गर्दी झाली होती, तर दुसरीकडे रायगडच्या उरण तालुक्यातल्या न्हावा गावात एअर होस्टेस मैथिलीला निरोप देण्यासाठी तिचं अख्खं गाव लुटलं होतं। हिरो पायलटला अखेरचा निरोप देताना आज अख्खी मुंबई सुन्न झाली। ज्या सुमित सबरवालनं अहमदाबादमधून आकाशात भरारी घेतली, त्यात सुमितच्या शरीराचे अक्षरशः तुकडे आज मुंबईत आणले गेले। सुमितच्या 88 वर्षांच्या वडिलांनी त्यांच्या काळजाच्या तुकड्याला अखेरचा निरोप दिला, तेव्हा सगळ्यांच्याच अश्रूंचा बांध फुटला। जब फ्लाइट निकलते थे अपने पिताजी घुमाते थे शाम को, डेली शाम को मिलते थे हमको यहाँ पे। ऐसे लोग बहुत कम इस दुनिया में रहते हैं और भगवान ने उन्होंने बहुत गलत समय पर बुलाया। जैसे ले लिया बेटे का गम, कोई नहीं उसकी जगह कोई नहीं ले सकता है दुनिया में। बट यस, दिस इज देयर हैपनिंग, वॉट एवर हैज हैपेंड, वेरी सैड अबाउट इट। इस बेटे ने माँ बाप का दोनों का बहुत ख्याल रखा, इससे ज़्यादा बहुत कम है। बच्चे सब रखते हैं, बट ही वॉज सो मच क्लोज टू मदर ऑल्सो ही टुक रियली केअर ऑफ अस। सुमित सबरवाल मुंबईतल्या पवईत राहणारा, घरी सुमित आणि त्याचे 88 वर्षांचे वडील। पायलटच्या शिफ्ट्स वेळी अवेळी येणं जाणं, त्यामुळे वडिलांकडे दुर्लक्ष होत होतं, म्हणून सुमितनं नोकरी सोडून वडिलांकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला होता। लंडनची फ्लाईट झाली की सुमित नोकरी सोडणार होता, पण वडिलांना एकाकी सोडून जाणारी सुमितची ती शेवटची फ्लाईट ठरली। सुमित सबरवाल यांना 8200 तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता। 13 वर्षांपासून ते बोईंग ड्रीम लाइनरचे पायलट होते। एवढा हुशार आणि अनुभवी पायलट कुठलीच चूक करू शकणार नाही असा विश्वास त्यांच्या गुरूंना आहे। इंडिया आए थे, जब ज्वाइन किए थे एयर इंडिया, बच्चे थे, एयर इंडिया ज्वाइन किए थे ना, तब ट्रेनिंग। तब आपने उनको फ्लाइंग की ट्रेनिंग दी? हाँ जी, सिमुलेटर ट्रेनिंग दी, उसके बाद फ्लाइंग ट्रेनिंग दी। तो बिल्कुल सही था बच्चा, किसी से पूछ लीजिए आप, यहाँ बिल्कुल सही था। उसके बहुत इंस्ट्रक्टर यहाँ खड़े हुए, सबसे एकदम पोलाइटली बात करते थे और डाउन टू अर्थ, मतलब ऐसे हवा नहीं थी उनके दिमाग में कि मैं कैप्टन हूँ वगैरह ऐसे, पर बहुत ही अच्छा नेचर था उनका। मतलब सबसे, मेरे से ही नहीं, सारे स्टाफ से बड़े पोलाइटली बात करते थे, और इनके साथ ऐसे होना तो ऑब्वियसली सबको एकदम धक्कादायक हो गया। सुमित सबरवालसह 22 वर्षांची एअर होस्टेस मैथिली पाटीलवरही अंत्यसंस्कार करण्यात आले। पनवेल जवळचं अख्खं न्हावा गाव मैथिलीला निरोप देण्यासाठी जमलं होतं। मैथिलीनं लहानपणापासूनच एअर होस्टेस होण्याचं स्वप्न पाहिलं। हे स्वप्न पूर्ण झालं, पण मैथिलीच राहिली नाही। मैथिलीला निरोप देताना अख्खं गाव रडत होतं। मुंबईहून जितेंद्र दीक्षितसह सुजाता द्विवेदी, NDTV मराठी, मुंबई।